नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर सांगणार आहे. पहिला टर्मिनेटिंग फॉर्म. व्हेन देअर डिव्हायडेशन प्रोसेस एंड दॅट डेसिमल फॉर्म कॉल्ड ॲज टर्मिनेटिंग फॉर्म. म्हणजे ज्या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपते त्याला खंडित दशांश रूप म्हणतात. जसं उदाहरण 25/8 याचं रूप येतं 3.125 म्हणजे 3.125. दुसरं 100/8 याचं रूप येतं 12.5 आणि तिसरा आहे 15/4 म्हणजे रूप येतं 3.75. म्हणजे या ठिकाणी भागाकार संपतो म्हणजे टर्मिनेटिंग फॉर्म. दुसरं आहे नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. वेन देर इज डेसिमल फॉर्म वन ऑर मोर नंबर रिपीट दॅट फॉर्म कॉल्ड ॲज नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. म्हणजे जेव्हा दशांश संख्येमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त संख्या रिपीट होतात तेव्हा त्याला नॉन टर्मिनेटिंग फॉर्म म्हणतात किंवा अखंड आवर्ती दशांश रूप म्हणतात. जसं 1 नंबर 10/3 उदाहरण घेतलं आपण तर 3.333 अशा प्रकारे 3चा गट हा एका संख्येचा रिपीट होतो. ह्याला लिहितात 3.3 बार 3.3 बार म्हणतात. किंवा दुसरं उदाहरण घेतलं आपण 25/11 त्याचं टर्मिनेटिंग फॉर्म येतं नॉन टर्मिनेटिंग फॉर्म येतं 2.272727. याने 2चा गट रिपीट होतो याला लिहायचं 2.27 बार. तिसरा उदाहरण घेतलं 250/11 ह्याला जर आपण काटाकाटी केले तर या ठिकाणी वाकार केला तर 22.72 असा फॉर्म येतो. याचं रूप तयार होतं 22.72 बार. आणि चौथं 22/7 ह्याचा जर आपण ह्याला भागाकार दिला 7/22ला तर याचं फॉर्म येतं 3.142857 142857. तर 142857 हा 6चा गट रिपीट होतो म्हणून या ठिकाणी ह्याला आपण 3.142857 अशा प्रकारे लिहू शकतो. याच्यावर या 6 संख्येच्यावर बार द्यायचं 6चा गट रिपीट होतो म्हणून बार द्यायचं त्याच्यावर. आणि अशा प्रकारे जेव्हा एखाद्या संख्येच्या दशांशमध्ये एक 4-5 दशांश स्थळं काढल्यानंतर त्याचं रिपीट होत असताना किंवा नाही होत असताना त्याचा ॲक्युरेट फॉर्म कसा करायचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तरी व्हिडिओला पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.